माळाची पालखी त्या दोन्ही एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर तिथं त्या माळावर थोडासा म्हणजे आमच्या कोकणी पद्धतीने त्या पालख्या नाचवल्या जातात. तर कसं काय मित्रांनो, आयो तुम्ही सगळे मजा असलंच पाहिजे, कारण की तुम्ही आपला व्लॉग बघता, ज्याचं नाव आहे नित्यरंग. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कोकणामध्ये, म्हणजेच आपण आलो सार्थकच्या गावाला शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी. तर मित्रांनो, शिमगा बोललं म्हणजे तुम्हाला पालखी सगळीकडे बघायला भेटणार आहे. तर आज म्हणजे या गावामध्ये पण सेम असंच आहे की आपल्याला घरोघरी पालखी आपल्याला बघायला भेटणार आहे. म्हणजे ती एकच पालखी असते, ती आपल्याला घरोघरी अशी फिरताना बघायला भेटणार आहे. तर हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे आणि मी पहिल्यांदा असा काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते फक्त तुमच्यासाठी. तर मी जेवढा चांगला शूट घेण्याचा प्रयत्न करेल तेवढा मी घेईन. तर मित्रांनो, व्लॉगमध्ये नवीन असाल तर आताच लाईक करून ठेवा आणि आता सबस्क्राईब करून ठेवा. तर मस्तपैकी आपला व्लॉग कंटिन्यू ठेवा. तर मित्रांनो, आता आपण आलेलो सार्थकच्या गावी, म्हणजेच आता जेमतेम सकाळी वाजल्यात, आता 9 वाजल्यात. आपण सकाळी 5 वाजता तिथं पोचलेलो यांच्या गावाला. तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि ट्रेनमध्ये पण खूप चांगला आपल्याला सोय झालेली. आणि मित्रांनो, विशेष असं आहे की आज आपल्याला पालखीना बघायला भेटणार आहे. आज आपल्याला बघायला भेटणार आहे सार्थकच्या घरी पूजा, म्हणजे सत्यनारायणाची पूजा आहे. तर त्याची सगळी प्रोसेस, आरती वगैरे, आणि आपल्याला मस्तपैकी जेवण देखील आपल्याला इथं बघायला भेटणार आहे, म्हणजे महाप्रसाद वगैरे सगळं बघायला भेटणार आहे. तर व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर मस्तपैकी आपला व्लॉग कंटिन्यू ठेवा. कसला पान तोडतो तू? वाडाचा का? आणि याच्यामध्ये काय करणार आहे, म्हणजे काय विषय आहे? भेंडीचं. हा, भेंडीचं झाड. पण याच्यामध्ये काय करणार आहे? प्रसादसाठी काय? ओके ओके, एकदम अशी गावकऱ्यांची पद्धत मित्रांनो. बघा इथं आपल्याकडे अशी काय पद्धत आता रेअर कंडिशनमध्ये तर बघायला भेटते. आपल्याकडे प्लॅस्टिकचे वाट्या भेटते, प्लास्टिकच्या आणि त्या पेपरच्या वाट्या. ही खरी मजा आहे मित्रांनो. बघा मस्तपैकी आपल्याला एवढा सगळा ओपन एरिया सगळं भेटते तर बघायला. मित्रांनो, मी तुम्हाला बोललेलो आज आपल्या घरी पूजा आहे. तर त्या पूजेच्या निमित्ताने आज संध्याकाळी महाप्रसाद आहे. तर आता जेमतेम वाजले संध्याकाळचे 5:45 आणि आपलं जेवण सुरुवात झालेली आहे. तर आपण ते सगळं कवर करणार आहोत. तर मस्तपैकी आपला ब्लॉग कंटिन्यू ठेवा. तर इथं मस्तपैकी आपला भात असा धुतला जात आहे प्रॉपर असा. तांदूळ धुवायचे, साफसफाई मेन आहे. इथं किती किलो आहेत आता? 5 किलो. 5 किलो आपण आहे का? हा, 5 किलो. ओके ओके ओके. मित्रांनो, इथं बघू शकता आपला इथं भात झाला आहे रेडी, एकदम मस्त खुसखुशीत भात झालेला आहे. मामा झालं ना रेडी पूर्ण? झालं भात रेडी. किती मिनिटात झाला? अर्धा तास. अर्धा तासामध्ये झाला ना? ओके. आणि एका साईडला इथं आपली डाळ चालले. डाळमध्ये मस्त टोमॅटो वगैरे सगळीच काय त्याला बोलतात, सगळं टाकून झालेलं आहे त्यामध्ये. कांदा, मिरची, इथं काय मिरच्या टाकल्या का आता? इथं मस्तपैकी मोठ्या मोठ्या मिरच्या कट करून टाकलेल्या तिथं. अच्छा. तर किती वेळ लागेल आपली डाळ बनवायला आपला? 10 मिनिटं काय? ओके ओके. तर आपलं सगळं तर रेडी आहे, सगळी सामग्री वगैरे रेडी आहे. तर मित्रांनो बघा, आपल्या तिथे डाळ टाकलेली आहे आणि तो उर्वरित पाणी जो डाळ वगैरे अडकलेली आहे. तर याचा पूर्ण साफ करून हा पाणी याच्यामध्ये ओतला जाणार आहे आता. एक नंबर. आपल्याला इथं कलर पण बघा मित्रांनो कसा एकदम आलेला आहे. काय करते ते? डाळ बनवते. नक्की तुम्ही बनवले का दुसऱ्याने बनवले? हा, तुम्हीच बनवले का? काकाने बनवले का? तर बघा. हा, तुझं नाव सांग जरा, नाव सांग.
अच्छा पूर्ण नाव सांग. पूर्वा निलेश शिंदे. अच्छा तर मित्रांनो जर तुम्हाला असं काय बनवायचं असेल तर तुम्ही या पोरीला बोलू शकता जेवण बनवायला. जाशील का तू जेवण बनवायला? हा. तर बघा मस्तपैकी मित्रांनो आपली आता मस्त डाळ इथं रेडी होत आलेली आहे. आता जेमते 5 मिनिटामध्ये होऊन जाईल ना आपला. आल्या ऑलमोस्ट डन आता. हे बाय बाजू मित्रांनो आपण आता रेडी झालेलो आहोत. म्हणजे आता मी अजून काय पावडर वगैरे काय लावले नाही आहे तरी पण मी इंट्रो काढून घेतो आहे कारण की नंतर काय होणार आहे मला माहिती आहे. तर मित्रांनो आज आहे आपला पालखीचा दिवस. तर खूप मी एक्सायटेड आहे आणि म्हणजे फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करतो आहे. तर नो आयडिया पण मला एवढं माहिती आहे की पालखी आपल्याला त्या मंदिराच्या इथनं आपल्या इथं भेटेल. त्या मंदिराच्या इथं रामेश्वर मंदिर आहे, तो शंकराचा मंदिर आहे. तिथनं आपल्याला पालखी अशी वर चढत आणायची त्या डोंगरावरनं. खूप मजा आहे मित्रांनो आणि खूप सारे पब्लिक आपल्याला तिथं बघायला भेटणार आहे. नंतर मग प्रत्येकाच्या घरी ती पालखी आपल्याला बघायला भेटणार आहे. म्हणजे ती पालखी प्रत्येकाच्या घरी जाणार आणि खूप वेळ तिथं बसणार. आपण ते देखील कवर करू. ते घरी बसल्यानंतर त्यांचं ते कसे ते ओट्या वगैरे पडतात सगळं आपण कवर करणार आहोत. आणि आपण मस्तपैकी शंकासूर आणि या गावाची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. आमच्या गावामध्ये म्हणजे आमच्या या कोकण विभागामध्ये होळीचा सण, होळी गणपती असे मोठमोठे सण होत असतात. पण हा होळीचा सण आहे ना, हा 10 दिवसाचा कार्यक्रम असतो. त्या गावांची म्हणजे 2 गावांची अशी मैत्री. तर या गावामध्ये म्हणजे जर्सी चिंचवली गाव आहे, त्या गावामध्ये झोलाई म्हणून देवीचं नाव आहे. आणि आमच्या गावामध्ये वावे गावामध्ये सुकाई म्हणून असं देवीचं नाव आहे. आणि मग या 2 बहिणी अशा पूर्वजापासून मानत आले. मग या 2 बहिणींचा जो होळीचा प्रकार आहे, तो होळीचा प्रकार 9 दिवस होळ्या ज्या लागतात त्या म्हणजे आमच्या गावाच्या वेगळ्या, चिंचवली गावाच्या वेगळ्या. पण 10व्या दिवशी जो कार्यक्रम होतो तो कार्यक्रम चिंचवलीची देवी वावे गावामध्ये आल्याशिवाय तो होम लागत नाही. आणि तो होम लावण्यासाठी, ती होळी लावण्यासाठी आमच्या गावातली म्हणजे आमच्या वावे गावातली सुकाई, ती जी पालखी असते तिला पालखी असं आपण म्हणतो. आणि त्या पालखीमध्ये सर्व असे देव तयार करून रूपी बसवलेले असतात. आणि ती सुकाई कोटेश्वरी असं आमच्या देवीचं नाव आहे. ती सुकाई कोटेश्वरी मध्यभागी म्हणजे 2 गावांच्या सीमेवर दोन्ही पालख्यांची ओटी, आपण ज्याला ओटी भरणं असं म्हणतो ना, ती ओटी ह्या पालखीत जाणार त्या पालखीत आणि त्या पालखीत जाणार ह्या पालखीत असा जात असतो. तिथे त्यांची पूजापाठ होते दोन्ही पालख्यांची. आणि नंतर तिथे त्या पालख्या खेळवल्या नाचवल्या जातात. आणि तिथे सुद्धा पुन्हा एकमेकीची ओटी भरल्या जाते. आणि ती चिंचवलीची पालखी मार्गस्थ होते म्हणजे त्यांच्या गावामध्ये जाऊन त्यांच्या स्थानेवर बसते. आणि वावे गावाची पालखी तिथून पुन्हा जे मानकरी असतात त्यांच्या घरी येऊन बसवल्या जाते. असा हा प्रकार आमचा होळीचा आहे.
भाई ही सुकायकोटी श्रीबाई माझी अशी 5 दिवस खेळायला निघालेस तर बाई साधना जाधव घोगऱ्यात दिलेली हिने माहेरची देवी म्हणून तुमची ओटी भरलेली आहे ही मान्य करून घेशील तिच्या घरादारात मुलामांचा सर्वांना सुखाची सांभाळशील पाठीव सादर राहशील काही अडचणी येतील ते आपल्या दुपार करशील आणि ओटी भरलेली मान्य करून घेशील. भावा चांगलं काढ. भाई ही सुकायक वर्षाची सालाबादीची तुमची ओटी भरलेली आहे हे मान्य करून घेशील त्यांच्या घरादारात मुलामांचा सर्वांना सुखाची सांभाळशील पाठीव सादर राहशील काय विघ्न तुम्ही दूर पार करशील आणि ओटी भरलेली मान्य करून घेशील. हर हर महादेव. तर मित्रांनो हाच होता आपला आजचा व्लॉग. तर व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक नसेल केलं तर लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो अशाशा कंटेंटसाठी तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिजिट करू शकता. तर सध्यासाठी बाय बाय.